नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नात अडचणी येतात, स्थळ येऊन मोडतं, मग ही पौर्णिमा चुकू नका. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ कृपेने सिद्ध झालेले 2 असे उपाय सांगणार आहेत, जे एकत्र केले तर 30 दिवसात लग्नाची बोलणी सुरू होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही स्टेप चुकू नका. तर मंडळी, येत्या 30 तारखेला शनिवारी आलेली आहे पौर्णिमा. तर पौर्णिमा ही खूप महत्त्वाची असते आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही उपाय मुलांच्या लग्नासाठी केले तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळत असतो. मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, कोणताही उपाय करण्याआधी तुम्हाला मी सांगते की पौर्णिमा म्हणजे काय ते थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला याचं महत्त्व कळेल. तर पौर्णिमा म्हणजे चंद्राचा सर्वात मोठा आणि तेजस्वी दिवस. या दिवशी चंद्राची शक्ती, पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यात जास्त असते. आपल्या शास्त्रात सांगितलंय की पौर्णिमा हा दिवस नवीन सुरुवातीसाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. म्हणूनच लग्न, शिक्षण, व्यवसाय यातल्या अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेचा उपाय खूप प्रभावी ठरतात, विशेषतः मुलांच्या विवाहासाठी. तर पौर्णिमा म्हणजे साक्षात वरदान आहे. स्वामी समर्थांनी पण पौर्णिमेच्या उपासनेला खूप असं महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांच्यासाठी साधे सोपे आपल्याला 2 उपाय करायचे आहेत. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, कारण मी याच्यामध्ये 2 उपाय सांगणार आहे. एकदम साधे सोपे उपाय आहेत. तर मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय आहे तर स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, मुलं जॉब करत असतात, बाहेर राहत असतील, तर मग हा उपाय मुलाची आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, काकी असेल, मामी असेल, कोणीही हा उपाय मुलांसाठी करू शकता. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यासाठी काय साहित्य लागणार आहे. तर बघा, तुम्हाला एक गुलाबाचं फूल लाल कलरचं असेल तर ते ताजं टवटवीत गुलाबाचं फूल तुम्हाला आणायचं आहे. थोडीशी आपल्याला साखर लागणार आहे, खडी साखर नाही, खडी साखर मोठी असते. म्हणजे बरेच जण कमेंटमध्ये सांगतात की साखर कोणती घ्यायची, खडी साखर की साखर. तर खडी साखर ही मोठी गोल असते, ती खडी साखर असते. तर आपल्याला साखर थोडीशी घ्यायची आहे, एक पंती घ्यायची आहे. म्हणजे मातीची असेल तरी चालेल किंवा कोणतीही तुमच्याकडे अवेलेबल असेल ती पंती तुम्ही घेऊ शकता. तसेच आपल्याला गाईचं तूप लागणार आहे. 2 आपल्याला लवंगा लागणार आहेत. लवंगा देखील आपल्याला फुलवाल्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा जुना आणि प्रभावी आहे. ज्याच्या लग्नात सततचे अडथळे येतात, नकार येतो, त्यांच्यासाठी हा उपाय एकदम जबरदस्त आहे. हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्याला 3 पौर्णिमापर्यंत हा उपाय करायचा आहे. 4थ्या पौर्णिमेपर्यंत चांगली बातमी आपल्याला येणार आहे. मुलांसाठी स्थळ तर येतीलच, शिवाय मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल, म्हणजे फिक्स झालेलं असेल. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. मुलं जर अंघोळ करत असतील तर मुलांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. किंवा या दिवशी तुम्ही पिवळे किंवा लाल कपडे आवर्जून घालायचे आहेत. आणि बघा, तुम्ही हळदीचा टिळा हा आपल्या कपाळी अवश्य लावायचा आहे. तसेच बघा, जर मुलाचे आई वडील हा उपाय मुलांसाठी करत असेल तर त्यांनी देखील पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपला देवघर आहे तिथे आपल्याला बसायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपले इष्टदेव आहेत, कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहे, श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आहे, यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगल दोष आहे, तर हे सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. मुलं जर स्वतः उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही सततचे विघ्न येत आहे, लग्नात काही ना काही अडचणी समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ दे आणि मला मनासारखा जोडीदार मिळू दे, असं मुलांनी बोलायचं आहे. तर बघा, पहिला उपाय आपल्याला काय करायचं आहे तर ते देखील थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, म्हणजे दिवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे
आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फूलवाल्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. देवघरात पंतीमध्ये तूप टाकायचं आहे आणि लवंगा दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिव्यासमोर बसून तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 11 वेळा तुम्हाला बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा तारक मंत्र तुम्ही 1 वेळा पठण केलं तरी देखील चालेल. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे, स्वामी माझ्या मुलांच्या पत्रिकेतील सर्व दोष आहेत तर ते जळून जाऊ दे आणि विवाह लवकर होऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. तर हा उपाय आहे तर ज्यांच्या पत्रिकेत मंगल दोष आहे, शनी किंवा कालसर्प दोष आहे त्यांच्यासाठी हा उपाय एकदम पॉवरफुल आणि जबरदस्त आहे. फक्त आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग रात्रभर हा दिवा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ वगैरे करायची आहे. आणि त्या दिव्यामधील ज्या 2 लवंगा आहेत त्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन पुरायच्या आहेत. यामुळे कुंडलीमधील जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होणार आहेत. तर बघा, हा झाला पहिला उपाय. तर या उपायामध्ये देखील इतकी ताकद आहे की मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि 30 दिवसामध्येच मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. तर हा उपाय देखील तुम्हाला 3 पौर्णिमा करायचा आहे. तसेच बघा, आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. मंडळी, हा उपाय देखील आपल्याला अशा प्रकारेच करायचा आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री 9 नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचे. आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आपले इष्टदेव आहेत, कुलदेव आहेत त्यांना प्रार्थना वगैरे करून घ्यायची आहे. आणि बघा, 9 नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला 1 ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. तसेच आपल्याला 1 गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. त्या ग्लासमध्ये आपल्याला 1 चमचा साखर टाकायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबाचं फूल आहे तर ते ठेवायचे आहे. आणि मग हा ग्लास घेऊन तुम्हाला टेरेसवरती जायचं आहे किंवा जर तुमचं अंगण वगैरे असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा ग्लास घेऊन तुम्हाला टेरेसवरती किंवा अंगणामध्ये जायचं आहे आणि हा ग्लास तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडा वेळ धरायचा आहे. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे चंद्रदेवा, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे आई वडील हा उपाय करत असेल मुलांच्यासाठी तर आई वडिलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे. किंवा जर मुलं स्वतः असेल तर मुलांनी देखील बोलायचं आहे की हे चंद्रदेवा, माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते दूर होऊन मला माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळू दे. किंवा जर तुमचा प्रेम विवाह असेल तर तुम्हाला जी व्यक्ती हवी असेल तर तिच्याबद्दल तुम्ही देखील बोलू शकता. हे जे सर्व आहे तर ते तुम्हाला अगोदरच ठरवून ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं आहे की तो ग्लास आणि जे गुलाबाचं फूल आहे तर ते मग तुम्हाला घरी आणायचं आहे, देवघराच्या तिथे ठेवायचं आहे. आणि मग सकाळी हे जे पाणी आहे तर ते तुम्ही तुळशीला घालायचं आहे आणि जो गुलाबाचं फूल आहे तर तो तुम्ही देवघरामध्येच ठेवायचा आहे. अनेक ताईंचा असा देखील प्रश्न येईल की हे दोन्ही उपाय एकाच पौर्णिमेला केले तर चालतात का? तर हो, 100% चालतात. उलट एकत्र केल्याने प्रभाव दुप्पट होत असतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आधी तुपाचा दिव्याचा उपाय करा, मग रात्री 9 नंतर गुलाबाच्या फुलाचा उपाय करा. दोन्हींमध्ये 2-3 तासाचं अंतर ठेवा. दोन्ही उपाय सलग 3 पौर्णिमा करा. स्वामी कृपेने 4थ्या पौर्णिमा येण्याआधीच घरामध्ये लग्नाची चाहूल लागेल. फक्त मैत्रिणींनो, उपाय करताना श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची. शंका मनात आणू नका. हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणीला पाठवा जिचं लग्न जमत नाही, कदाचित तिचं भलं होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा आणखी उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा विश्वास दाखवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तसेच बघा मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 120 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत, तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे. म्हणजे मंगलदोष दूर करण्यासाठी किंवा कालसर्पदोष दूर करण्यासाठी संपूर्ण माहिती आहे. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती हवे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा.